चला नमस्कार मित्रांनो, कृषी सेवक भरती संदर्भात नुकतंच एक अपडेट आलेलं आहे बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, त्याचबरोबर किती जागा किती असणार आहे, यासाठी पात्रता काय असणार आहे आणि नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांचं कृषी सेवक पदाची तयारी करायची या प्रत्येकापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा। बघा की नेमका तत्पूर्वी कृषी सेवक भरतीसाठी संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेली आहे। अत्यंत नाममात्र माफक दरामध्ये तुम्हाला बॅच आहे। या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण पीडीएफ नोट सुद्धा प्राप्त होणार आहे। काही अडचण असली हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। बघा नेमकं मागणी पत्रक जे काही गेलं होतं बघा की महाराष्ट्र कृषी विभाग जे काही पुणे आहे, तर यामध्ये कृषी विभागाचा विषय होता की कृषी सेवक पद भरती जे काही 2025-26 साठी एक मागणी पत्रक सादर केलं होतं, ज्यामध्ये महत्वाचा मूळ मुद्दा म्हणजे विषयाकरता पत्राचे अवलोकन व्हावं यासाठी दिलेलं की 25-26 मध्ये ज्या काही जागा आहेत तर या जागे संदर्भामध्ये की 2 दिवसामध्ये काय कार्यालयात सादरीकरण करायचंय। मग 2 दिवस कधी, की ज्या दिवशी यांनी मागणी पत्रक पाठवलं 29 सप्टेंबर 2025 तत्पूर्वी हे काय आणणार आहे। बघा आता मूळ मुद्दा यासाठी पात्रता किती आणि पगार किती असणार आहे, तर जे काही कृषी सेवक हे जे पद आहे तर या पदासाठी निश्चित वेतन किती, तुम्हाला 3 वर्षापर्यंत तुम्हाला 16,000 रुपये एवढं वेतन असणार आहे। त्याचबरोबर शैक्षणिक जी काही पात्रता आहे कोण यासाठी कोण कोण पात्र आहे, त्यामध्ये संवैधानिक कृषी विद्यापीठाची पदविका चालते तुम्हाला। त्या तुमच्याकडे पदवी जरी असली, डिप्लोमा पदवी असली किंवा त्यामध्ये कृषी विषयापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता जरी असली, बघा डिप्लोमा चालतो, पदवी चालते, इतर उच्च शिक्षण जरी असलं पीएचडी पर्यंत जरी असला तो सुद्धा यासाठी पात्र असणार आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत। महत्वाची बाब लक्षात ठेवायची की पात्रते संदर्भात जो विद्यार्थी शेवटच्या वर्षामध्ये आहे किंवा शेवटच्या सेमिस्टरला आहे तो यासाठी पात्र असणार आहे, ही महत्वाची बाब आहे। त्यानंतर नमूद शैक्षणिक अर्हतेशिवाय अर्ज उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले आहे, हा झाला पहिला निकष। दुसरा निकष मध्ये काय असणार आहे की जे काही निवड झालेले कृषी सेवक जे काही प्रथमतः एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल, त्यानंतर काम समाधानकारक जर वाटलं तर त्याचं पुन्हा काय 2 वर्षासाठी काय दरवर्षी नियुक्ती करण्यात येईल। आणि अशा प्रकारे जर 3 वर्षात चांगला कामाचा अनुभव भेटला तर त्यानंतर त्याची काय त्या ठिकाणी कृषी सेवक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। अशा स्वरूपाची याची काय महत्वाची पात्रता आहे। बघा त्याचबरोबर परीक्षा पद्धती काय, तर परीक्षा पद्धतीमध्ये एकूण तुम्हाला यामध्ये काय 140 प्रश्न असतील, लक्षात घ्या 140 प्रश्न 200 मार्कासाठी असणार आहे। मराठीमध्ये 20 प्रश्न, इंग्रजीसाठी 20 आहेत, सामान्य ज्ञान 20 आहे, त्यानंतर बौद्धिक चाचणी 20 आहे। बघा महत्वाचा राहिलेला विषय म्हणजे बघा कृषी घटक। बघा कृषी घटक साठी तुम्हाला इथं काय 60 क्वेश्चन विचारले जातील, जे की तुम्हाला 120 मार्कांसाठी असणार आहे। म्हणजे सर्वाधिक वेटेज असणारा जे काही महत्वाचं जे काही विषय तर हा काय तुमचा कृषी घटक आहे। बघा तर या संपूर्ण कृषी घटकाची जी काही बॅच आहे तर बॅच आपली काय संपूर्ण आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेली आहे। त्यानंतर या बॅचची वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये असणार आहे। आणि आता महत्वाचा मुद्दा की जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे। बघा जाहिरात काय जे काही आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी जाहिरात जास्त दाट येण्याची शक्यता आहे। जरी लांबली तरी ज्यावेळेस आचारसंहिता संपेल, आचारसंहिता संपल्यानंतर सर्वात प्रथम काय ही जाहिरात येणं अपेक्षित आहे। जास्तीत जास्त 4,000 जागापेक्षा जास्त काय या ठिकाणी जागा असणार आहे। मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा।